नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर विषयातील पाठ क्रमांक 15 संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठाचा स्वाध्याय, प्रश्न व त्यांची उत्तरे. सांगा पाहू. 1. आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहतो. ते कोठून येतात? उत्तर: दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम कृत्रिम उपग्रहाद्वारे येतात. सांगा पाहू. 2. मोबाईलवरून आपण इतरांशी बोलतो. आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी कसे होत असेल? उत्तर: पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत कृत्रिम उपग्रह स्थापित केले जातात. ते संदेशवहनाचे काम करतात. यामुळे मोबाईलवरून आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी होऊ शकते. सांगा पाहू. 3. खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रांमध्ये दाखवलेल्या चेहऱ्यावरून तुम्हाला कोणते भाव जाणवतात ते चेहऱ्याखालील चौकटीत लिहा. पहिला चेहरा आनंदी दिसत आहे. त्यापुढील चेहरा रडका दिसत आहे. त्यापुढील रुसलेला चेहरा दिसत आहे. तर शेवटचे चित्र रागीट चेहऱ्याचे आहे. सांगा पाहू. 4. खालील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रांमध्ये कोणकोणत्या प्रसार माध्यमांचा उपयोग केला आहे ते लिहा. आपल्याला जी चित्र बाजूला दिसत आहे त्या चित्रांमध्ये टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र, मीडिया, लाऊडस्पीकर, कॅमेरा, वाहने अशा विविध प्रसार माध्यमांचा उपयोग केलेला दिसत आहे. सांगा पाहू. 5. वृत्तपत्रातून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते ते नोंदवा. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्रातून आपल्याला शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, शेतकीय, गुन्हेगारी, आर्थिक अशा विविध प्रकारची माहिती मिळते. काय करावे बरे? 5व्या इयत्तेत शिकणारा आमोद शाळेतून घरी आला की नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. टीव्हीवरील कार्यक्रमही न चुकता बघतो. आईच्या मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. हल्ली त्याला भूकही कमी लागते. झोपही जास्त येते. त्याचे वजनही खूप वाढले आहे. आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटते आहे. ती कशी दूर होईल? उत्तर: टीव्ही, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणाचे आजार होतात. मनोविकार, एकलकोंडेपणा यासारखे त्रास होण्याची शक्यता असते व सारखा घरात टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ, शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होऊन त्याचा शरीर स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. यासारखे टीव्ही, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे होणारे हानिकारक परिणाम जर आमोदला समजावून सांगितले व शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिले तर आमोदच्या आईला वाटणारी काळजी दूर करता येईल. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा. उत्तर: प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग खालीलप्रमाणे आहेत. 1.
प्रसार माध्यमांद्वारे शिक्षणाबद्दलची जाणीव जागृती निर्माण करता येते. 2. रेडिओवरून आरोग्यविषयक माहिती दिली जाते. 3. संगणक इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळवता येते. 3. रेडिओ, टीव्ही यांसारख्या प्रसार माध्यमातून विविध शिक्षणविषयक कार्यक्रम प्रसारित केले जातात. बालचित्रवाणीसारखे कार्यक्रम प्रसारित केले जातात. 5. प्रसार माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा तसेच कोर्सेस याबद्दल माहिती मिळते. 6. टीव्हीवर ज्ञानदर्शन, नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी या वाहिन्यांवरूनही विविध विषयाची माहिती मिळते. 7. वर्तमानपत्रातूनही शिक्षणविषयक पुरवणीतून विद्यार्थ्यांना विविध विषयाबद्दलची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 2. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? उत्तर: दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र, टेलिग्राम यांचा वापर केला जात असे. खूप पूर्वी संदेशवहनाची प्रगत साधने उपलब्ध नसताना शिकवलेल्या कबुतरांचा संदेशवहनासाठी वापर केला जात असे. प्रश्न क्रमांक 3. संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला? उत्तर: संगणकामुळे आज घरी बसल्या इंटरनेटद्वारे विविध विषयाची माहिती घेता येऊ लागली आहे. 2. तसेच विविध विषयांच्या शैक्षणिक सीडीही उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून घर बसल्या संगणकावर अभ्यास करता येऊ लागला आहे. 3. संगणक इंटरनेटमुळे आज आपण दूर अंतरावरील व्यक्तीशीही जलद संभाषण करता येऊ लागले आहे. तसेच त्या व्यक्तीशी संभाषण करताना आपण तिला पाहूही शकतो. 4. संगणकामुळे जलद माहिती होत असल्यामुळे माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांची बचत झाली आहे. प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. भारतात संदेशवहनासाठी टिंबटिंब अवलंब केला जातो. उत्तर: भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो. 2. चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावांवरून आपल्यापर्यंत टिंबटिंब पोहोचतो. उत्तर: चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावांवरून आपल्यापर्यंत संदेश पोहोचतो. 3. माहितीचे प्रसारण हा देखील टिंबटिंब भाग आहे. उत्तर: माहितीचे प्रसारण हा देखील संदेशवहनाचाच भाग आहे. 4. माहितीचा उपयोग टिंबटिंब होतो. उत्तर: माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो. 5. प्रसार माध्यमांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांमध्ये टिंबटिंब होते. उत्तर: प्रसार माध्यमांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांमध्ये वाढ होते. 6. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे टिंबटिंब तसेच टिंबटिंब व टिंबटिंब आजार होतात. उत्तर: दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणाचे आजार होतात. 7. प्रसार माध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने टिंबटिंब खेळ व टिंबटिंब क्षमता यांकडे दुर्लक्ष होते. उत्तर: प्रसार माध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ, शारीरिक क्षमता यांकडे दुर्लक्ष होते. 8. संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा टिंबटिंब वापर करावा. उत्तर: संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करावा. प्रश्न क्रमांक 5. चूक की बरोबर ते लिहा. 1. कृत्रिम उपग्रहामुळे जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो. उत्तर: बरोबर. 2. वृत्तपत्रे
ही संदेशवहनाचे आधुनिक साधन आहे. उत्तर बरोबर. 3. चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हावभावांवरून आपल्यापर्यंत संदेश पोहोचत नाही. उत्तर चूक. 3. मोबाईलमुळे दूर असलेल्या व्यक्तीशी सहज संपर्क साधता येतो. उत्तर बरोबर. 5. संगणकाच्या अतिवापरामुळे कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत. उत्तर चूक. प्रश्न क्रमांक 6. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भारताच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो. ते कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो. ते उपग्रह इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने ओळखले जातात. 2. संदेशवहन म्हणजे काय? उत्तर माहितीची देवाणघेवाण म्हणजे संदेशवहन होय. 3. प्रसार माध्यमांमुळे कोणत्या बाबतीत संवेदनशीलता वाढण्यास मदत होते? उत्तर पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहाचा उपयोग केल्याने कोणते फायदे होतात? उत्तर आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केल्याने पुढील फायदे होतात. 1. हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. उदाहरणार्थ जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो. 2. मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो. 3. राष्ट्रपती व पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांसाठी एकाच वेळी भाषण किंवा संदेश देऊ शकतात. 2. प्रसारमाध्यमांचे फायदे लिहा. उत्तर प्रसारमाध्यमांचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. 1. आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीशी सहज संपर्क साधता येतो. 2. माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांची बचत होते. 3. पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. 4. नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते. 5. आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांबाबत जागरूकता निर्माण होते. 6. लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते. 7. प्रसार माध्यमांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांमध्ये वाढ होते. 8. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांबाबतची जाणीव जागृती होते. त्यामुळे जीवन पद्धतीमध्ये सुधारणा होते. 3. प्रसारमाध्यमांचे तोटे लिहा. उत्तर प्रसारमाध्यमांचे तोटे खालील प्रमाणे आहेत. 1. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणाचे आजार होतात. मनोविकार, एकलकोंडेपणा वाढणे इत्यादी त्रासही संभवतात. 2. दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट यांद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते. माहितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता व स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रकार घडतात. 3. प्रसारमाध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घातल्याने मैदानी खेळ, शारीरिक क्षमता यांकडे दुर्लक्ष होते. याचा विपरीत परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 15 संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे.
प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा संदेशवहन व प्रसार माध्यमे या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।